प्रथम जय शंभू नारायण. खरं तर आमच्या चाळीत आमचे इथे रहिवासी आज जो प्रोग्राम ठेवला करा फाउंडेशन, आणि माझ्या मुलीचं मला अभिमान वाटतो, दोन्ही मुलींचा, नगरसेवक आणि योगिता गवळी. का आमचं म्हणजे एक आपलं जीवन आपण कसं रीतीने जगायचं, आपलं कार्य काय आहे जीवनात, तर हे तर डॅडीपासूनच ते करत आले आहे. ते तर पूर्वीपासून पक्ष असो नसो, राजकारण याच्यात बिलकुल नाही आहे. फक्त ओन्ली समाजकारण करायचं आपल्याला. आपला जीवन मानव धर्म ही समाजसेवा आहे. याच्या पलीकडे हेच आपल्या उपयोगी येणार आहे. आणि करा फाउंडेशनचं एक निमित्त आहे. करा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना, मुलींना अनेक म्हणजे त्यांना रोजगारी काम उपलब्ध करून द्यायचं आहे. असे जगामध्ये काय अनेक ठिकाणे असे कितीक महिला आहे, गरजू आहे, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम आहे, मग त्या माध्यमातून ते सोडू शकतात. आणि मी खरं तर हे बोलायला विसरले, इथे जमलेले माझे सगळे पत्रकार बंधू, मीडिया यांना मी सर्वांचा धन्यवाद करते. सर्वांचे डॉक्टर इथे आलेले आहे, त्यांचा मी धन्यवाद करते. आमचा जीवन एक संघर्षमय आहे. आमचा जीवन असा भगवंतानी दिला आहे का आम्ही संघर्षच करत आलो आणि वाटतं संघर्षच करत राहणार. हेच आमचा जीवन, हेच आमचा ध्येय आहे. तर आणि गीता गवळी माझी डॅडीची मुलगी, खरंच मला डॅडींसारखा तिचा एक स्वभाव वाटतो म्हणजे नाही आहेच. का ती एक उदार मनाची आहे. मी रोज तिला ऑफिसमध्ये पाहते तेव्हा गरजू लोक येतात, हिऱ्याची लोक येतात, रडतात, शाळेसाठी भांडणं, कोणाचं पाणी, घराचं पाणी, घर तुटलेले वगैरे, तर तिला जितकं होतं तेवढं ती सोडवते. तर मी पुढे भविष्यात, आता वर्तमान काळ आहे, भविष्यात आमचा जोपर्यंत आमचा ध्येय आहे, आमचा जीवन आहे, हे आम्ही सतत लास्टपर्यंत समाजकार्य करतच राहणार. आता मी हे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं तर नाही आहे मला. राजकारण बॅड एकदम खालच्या पातळीचा मी तर बोलेन. माझ्या जीवनामध्ये पुरा जीवन माझा मी पाहिला आहे राजकारण काय. राजकारणच्या नावाने लोकांना लुटतात, गरिबांना लुटतात, आणि चांगले व्यक्तीचं, चांगले कामं करणाऱ्याचं आपली एक स्ट्रॉंग पॉवर दाखवून, आता काय बोलू, सर्वांना मीडियांना तर माहितीच आहे, त्यांना बी सर्व माहिती, पण ते बी खुल्ला काय समोर येत नाही. चलो, जे असेल ते असेल. तर याच्या करा फाउंडेशनमधून आम्ही काय कामं करतो, एकतर भरपूर म्हणजे एवढं मी सांगत बसणार नाही. गोधड्यातच नाही, अनेक म्हणजे पिशव्या आहे, आणि पाय पुसायचे वगैरे जे आपल्याला गरजू साधना जे लागतात त्या सर्व काही. आणि पुढे भविष्यामध्ये अजून आम्ही मोठं करू आणि करतच राहू. मी सर्वांना बराच वेळ बसले तुम्ही, आणि ते रामपाल येणार आहे, त्यांनी वेळ लावला, तर मी सर्वांचा आभार मानते. कुणी नाराज होऊ नका. काय गोष्टी आपल्या सर्व आपण फॅमिली आहे, घरासारखे बसले असे समजा. आणि मी हे 2 शब्द बोलून माझे, आणि मुलींना मी हे बोलू इच्छिते, मुलींनो बघा, मुली एक ह्या जीवनात महत्त्व आहे. स्त्रीचा, मुलीचा एक महत्त्व आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण कशा रीतीने जगायचं, जुनं ते सोनं, जुने विचार, जुनी माणसं, खरंच आपण त्यांच्या विचारधाराने जगत राहिलो, वागत राहिलो, राहत राहिलो, तर खरंच ह्या जे भारतामध्ये चाललं आहे, जे मुलींबाबतीत जे घडत आहे ते घडणार नाही. तर सर्वात आपण सौंदर्य लेणं लिवतो शरीराला, पण आपलं लेणं सर्वात सुंदर, एक लाज लज्जा बी एक सुंदर आहे. ते आपल्या सर्व आपला तर एरिया हा मिडल क्लास आहे, पण इतर आपण दुसऱ्या ठिकाणी जाईन तर काहीतरी लोक
इंग्रजी करता करता इंग्लिश शाळा करता करता इंग्लिश तर शिकले, इंग्लिशच झाले, इंग्लिश राहणे, इंग्लिश खाणे, त्यांचे वाघेरी इंग्लिश. खरं तर मला इंग्लिश पटतच नाही. का पटत नाही? आपल्याला इंग्लिश कशासाठी शिकायचं असतं? एक आपल्याला नोकरीसाठी किंवा एक मोठा माणूस, मोठा अधिकारी हे बनायसाठी. पण आपण ते खरंच आचरणात घेतलं, सर्वस्व इंग्लिश. तर मुलींनी पुढे आपले भविष्यामध्ये चांगली प्रगती करा, मोठे शिकून ऑफिसर बना, जे तुमची इच्छा असेल, पण चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या भविष्य उज्ज्वल करा. हीच मी भगवंताजवळ प्रार्थना करते. या सर्वांनी ह्या जगामध्ये सतत सुखाचा, आनंदाचा वर्षाव होऊ दे, हेच बोलून मी माझे 2 शब्द पुरे करते. जय शंभू नारायण.